हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू द मॅट्रिक्स अकॅडमी यूट्यूब चॅनल. आणि आज आपण अभ्यास करणार आहोत ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीमचा. आणि ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीमचा अभ्यास करत असताना आपण सर्वप्रथम एक्सक्रिशन म्हणजे काय असतं, तर एक्सक्रिशन म्हणजे काय, आपल्या शरीरातलं जे वेस्ट मटेरियल आहे ते वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणणार आहोत, एक्सक्रिशन असं म्हणणार आहोत. मग आता हे जे वेस्ट मटेरियल आहे ते वेस्ट मटेरियल कुठून येणार आहे, तर हे वेस्ट मटेरियल आपल्या मेटाबॉलिक वेस्ट मधून क्रिएट होणार आहे. मेटाबॉलिक रिएक्शन मध्ये तयार झालेलं जे वेस्ट मटेरियल आहे ते शरीराबाहेर टाकण्याची जी पद्धत आहे त्या टाकण्याच्या पद्धतीला एक्सक्रिशन्स असं म्हणतो. आणि ते टाकण्यासाठी आपल्याला जे ऑर्गन्स मदत करणार आहेत ते सगळे ऑर्गन्स म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीमचे पार्ट. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे काय असतो, किडनी. ओके, आणि त्या किडनी विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. मग सर्वप्रथम एक्सक्रिटरी सिस्टीम काय, तर एक्सक्रिटरी सिस्टीम तयार झालेली आहे 4 वेगवेगळ्या पार्ट पासून. त्याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे तो पहिला पार्ट आपल्याला डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे हे पेअर ऑफ किडनी आहे. हे पेअर ऑफ किडनी इट इज द फर्स्ट पार्ट ऑफ एक्सक्रिटरी सिस्टीम. आणि त्याच्यापासून निघालेला जो मस्क्युलर स्ट्रक्चर आहे, मस्क्युलर ट्यूब आहे, त्या मस्क्युलर ट्यूबला आपण काय म्हणत असतो मुलांनो, तर आपण म्हणत असतो, काय म्हणत असतो, पेअर ऑफ युटेरस, पेअर ऑफ युरेटर्स. ओके, युटेरस आणि युरेटर असं कंबाईन होऊ शकतं, तर पेअर ऑफ युरेटर्स. ओके, आणि त्याच्यानंतर पुढे जो युरेटरचा भाग आहे तो पुढे जॉईन झालेला आहे एक मस्क्युलर सॅक लाईक स्ट्रक्चर. आणि ती मस्क्युलर सॅक लाईक स्ट्रक्चर म्हणजे काय असतं, युरिनरी ब्लॅडर असतं. आणि त्याच्यामध्ये ते स्टोर होत असतं. साधारणतः याची कॅपॅसिटी अडल्ट ह्युमन मध्ये 700 ml पर्यंत असते. आणि त्याच्यापासून एलॉंगेटेड एक ओपनिंग पार्ट असतो ह्या युरिनरी ब्लॅडरचा, आणि तो पार्ट म्हणजे काय मुलांनो, युरेथ्रा. आणि अशा पद्धतीने जर विचार केलं तर आपली ह्युमनची एक्सक्रिटरी सिस्टीम ही तयार झालेली आहे. मग आज आपण त्या एक्सक्रिटरी सिस्टीमचा एक पार्ट त्याला आपण डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत आणि त्याचा तर अभ्यास आता आपण पाहूया.